तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे। अज्ञात समर्थकांकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच प्रणिता, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगरमध्ये येत आहेत। याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी एक बॅनर लावण्यात आलेला आहे, ज्या बॅनरवरती देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसतोय, जिथे देवेंद्र फडणवीस एका वयोवृद्ध महिलेसमोर नतमस्तक होताना पाहायला मिळतात। आणि त्या खाली उल्लेख असा आहे की महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, म्हणूनच प्रस्थापितांना खुपला, असा आशय असलेला हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या बॅनर बाजीमधून कुठेतरी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि हा आगळा वेगळा बॅनर लावलेला आहे। या बॅनरवरती कुठल्याही पक्षाचं चिन्ह नाही किंवा कुठल्याही चाहत्याने स्वतःचं नाव सुद्धा टाकलेलं नाही। निनावी स्वरूपाचा हा बॅनर आहे, जो अज्ञातांकडून अशा स्वरूपाची छत्रपती संभाजीनगर शहरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला शेवटच्या ओळीतून विरोधकांना डिवचण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे। या बॅनरबाजीची सध्या शहरामध्ये चर्चा आहे। नक्कीच प्रणिता, धन्यवाद दत्ता या सविस्तर माहितीसाठी।